Hello dear students, myself Yuvraj Gowli. First of all, I welcome you all in Vidya Mandir IIT NEET Academy Islampur. आता बघा बेसिक फाउंडेशन मध्ये आपण काय बघतोय नेमकं. आता तुम्ही 11th मध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे बरोबर. तुमचं सर्वांचं स्वप्न आहे की आपल्याला JEE मध्ये क्रॅक करायचं आहे बरोबर. तर त्यासाठी जे तुम्ही 8, 9, 10th मध्ये जे काही कन्सेप्ट शिकलेला आहे बरोबर, तर त्या कन्सेप्टचं थोडक्यात उजळणी, थोडक्यात रिव्हिजन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. लक्षात घ्या. आता 11th मध्ये 12th मध्ये जर बघितलात, आता आपण बेसिकली 11th पासून स्टार्ट करूया. 11th मध्ये जर तुम्ही बघितलात तर 11th मध्ये तुम्हाला स्टेट बोर्डला 2 पेपर्स आहेत, म्हणजे 2 पार्ट्स आहेत म्हणूया, मॅथमॅटिक्स 1 आणि मॅथमॅटिक्स 2. पण त्याच ठिकाणी जर तुम्ही एनसीईआरटीशी कम्पेअर केला तर एनसीईआरटीला 11th साठी एकच टेक्स्ट बुक आहे. लक्षात घ्या. आता काय होतं 11th मध्ये जर आपण दोन्ही पार्टचे नंबर ऑफ टॉपिक्स जर आपण कम्पेअर केले तर बघा पार्ट 1 मध्ये एकूण 9 टॉपिक्स आहेत, त्याचबरोबर पार्ट 2 मध्ये पण 9 टॉपिक्स आहेत. म्हणजे असे एकूण स्टेट बोर्डचा जर विचार केला तर 11th ला एकूण 18 टॉपिक्स आहेत. पण तेच आपण जर सीबीएसई म्हणजे एनसीईआरटीचा विचार केला तर एनसीईआरटीला 11th साठी तुम्हाला 16 म्हणजे 16 टॉपिक्स आहे. आता मी हे का सांगतोय, कारण बघा तुम्हाला सुरुवातीला जर तुम्ही 8 चा विचार केला असेल तर 8 ला तुम्हाला फक्त मॅथमॅटिक्स साठी एकच टेक्स्ट बुक होतं बरोबर. आणि त्याच्यानंतर मग जसं तुम्ही 9th ला गेलात तर 9th ला तुम्हाला अल्जेब्रा आणि जॉमेट्री असे 2 टेक्स्ट बुक सेपरेट झाले बरोबर ना. अल्जेब्रा जॉमेट्रीला पार्ट 1 पार्ट 2 म्हटलं तरी चालेल बरोबर, कारण लेटेस्ट न्यू सिलेबस मध्ये इन्स्टेड ऑफ अल्जेब्रा जॉमेट्री त्या ठिकाणी पार्ट 1 आणि पार्ट 2 असं दिलेलं आहे. त्याचबरोबर 10th चा जर आपण विचार केला तर 10th मध्ये पण तुम्हाला अल्जेब्रा जॉमेट्री म्हणजेच काय पार्ट 1 पार्ट 2 होतं बरोबर ना. आणि या सगळ्यात महत्वाची गोष्ट काय बघा, तर तुम्ही 9th 10th मध्ये ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन सॉल्व्ह केलाय. म्हणजे काय झालं, प्रत्येक टॉपिक झाल्यानंतर टॉपिकच्या शेवटी मिसलेनियस मध्ये तुम्हाला कमीत कमी 10 तरी ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स होते बरोबर. त्यामुळे तुम्ही या ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनशी फॅमिलियर झालेला. म्हणजे याचा फायदा तुम्हाला कुठं होईल तर 11th मध्ये जेव्हा आपण टॉपिक स्टार्ट करू त्या टॉपिक्स मध्ये जेव्हा एखादे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स येतील तर तुम्ही त्याचा विचार करा बरोबर. तर लक्षात घ्या या फाउंडेशन कोर्समध्ये नेमकं काय होतं, तर या फाउंडेशन कोर्समध्ये तुम्हाला 11th मध्ये 12th मध्ये जे टॉपिक्स आहेत त्या टॉपिकचा जो बेस आहे त्याच्याशी रिलेटेड ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या तुम्ही 8, 9, 10 किंवा त्याच्याही अगोदर तुम्ही कुठे शिकलात आणि काय काय शिकलात ते आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचं आहे बरोबर. तर बघा सगळ्यात महत्वाचं 8, 9 आणि 10 चे काही असे टॉपिक्स आहेत की जे टॉपिक तुम्ही 11th मध्ये आहे तसे डायरेक्ट बघणार आहात. आता आहे तसे डायरेक्ट याचा अर्थ काय, जे तुम्ही 9th मध्ये 8th मध्ये किंवा 10th मध्ये जे टॉपिक्स बघितलेला आहात तुम्हाला 11th ला पण तेच टॉपिक्स विथ द सेम नेम म्हणजे नाव पण तेच असणार आहे. असे काही टॉपिक्स मी तुम्हाला सांगतो. जसं की तुम्ही स्ट्रेट लाईन हा टॉपिक बघितलेला आहे, कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये 10th मध्ये बघितलेला आहे बरोबर. तर बाळांनो 11th ला पण तुम्हाला स्ट्रेट लाईन हा टॉपिक आहे. त्याचबरोबर तुम्ही 12th ला गेल्यानंतर तुम्हाला इन्स्टेड ऑफ सिंगल स्ट्रेट लाईन त्या ठिकाणी तुम्हाला पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आहे बरोबर. म्हणजे स्ट्रेट लाईनचा हा जो कन्सेप्ट आहे तो तुम्हाला 9th आणि 10th मध्ये झालेला आहे. मग जर तुम्हाला 9th आणि 10th चा स्ट्रेट लाईनचा कन्सेप्ट जर व्यवस्थित असेल तर मला सांगा तुम्हाला 11th मध्ये किंवा 12th मध्ये काही अडचण येणार नाही बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही आणखी एक टॉपिक बघितलेला आहे कोऑर्डिनेट जॉमेट्री मधला, दॅट इज अ सर्कल विच इज व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक फॉर JEE मेन्स. लक्षात घ्या. तर तुम्ही 9th मध्ये पण आणि 10th मध्ये पण सर्कल हा कन्सेप्ट बघितलाय बरोबर ना. आठवतं का बघा तुम्हाला, तुम्ही 9th मध्ये सर्कलच्या काही कन्सेप्ट बघितलेला आहे, त्याच्यानंतर तुम्ही 10th मध्ये सर्कलच्या काही कन्सेप्ट बघितलेल्या आहेत बरोबर. तर या ज्या कन्सेप्ट आहेत या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला माहित असल्या पाहिजेत
लक्षात घ्या. आणि या बेसिक फाउंडेशनचा नेमका तोच उद्देश आहे की तुम्हाला झालेले जे काही कन्सेप्ट आहेत ते एकदा रिवाइज करणे आणि नव्यानं आपण 11चे कन्सेप्ट स्टार्ट करणं. बरोबर. आता सर्कलमध्ये तुम्ही जे जे काही कन्सेप्ट बघितलेला आहात त्या सगळ्या कन्सेप्टचा यूज तुम्हाला पुढं 11th मध्ये होणार आहे. लक्षात घ्या. सर्कल वरती JEE मेन्सचा जर विचार केला तर सर्कलचा यूज तुम्हाला कमीत कमी 1 ते 2 क्वेश्चन्स मध्ये होतोय. म्हणजे जसं की ऍप्लिकेशन्स ऑफ इंटिग्रेशन म्हणजे एरिया फाइंड आउट करायचा क्वेश्चन JEE मेन्सला फिक्स असतो. त्याच्यामध्ये एखाद्या वेळेस त्या 2 ते 3 कर्व मधला एखादा कर्व हा सर्कल असू शकतोय. मग तुम्हाला सर्कलच्या जर प्रॉपर्टीज माहित असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी ते एक्झाम्पल सोडवायला काही अडचण येत नाही. बरोबर. तर लक्षात घ्या, सर्कल हा टॉपिक तुम्ही 11th मध्ये पुन्हा बघणार आहात. हे मागचे सगळे कन्सेप्ट तुम्हाला तिथं रिव्हिजन म्हणजे रिवाइज करायचे आहेत. आणि बाळांनो, टेन्शन नका घेऊ. जे जे काही कन्सेप्ट तुम्हाला पाठीमागे झालेले आहेत त्या कन्सेप्टचा तुम्हाला 11th मध्ये असेल किंवा 12th मध्ये असेल, ज्या ज्या ठिकाणी संदर्भ येईल त्या ठिकाणी मी तुम्हाला ते पूर्ण कन्सेप्ट जे तुम्ही 8th, 9th, 10th मध्ये बघितला ते पुन्हा एकदा मी रिवाइज करेन. सो डोंट वरी. बरोबर. सर्कल झाल्यानंतर तुम्ही आणखी एक महत्वाचा टॉपिक बघितलेला आहात, दॅट इज द ट्रिग्नॉमेट्री. आता ट्रिग्नॉमेट्री हा बऱ्याच जणांचा, काही जणांचा आवडीचा विषय आहे, आवडीचा पॉइंट आहे, काही जणांचा नावडतीचा पॉइंट आहे. लक्षात घ्या. म्हणजे बऱ्याच जणांना काय होतं, ट्रिग्नॉमेट्री म्हटलं की काही जणांच्या चेहऱ्यावरती हसू येतं, तर काही जणांना ट्रिग्नॉमेट्री म्हटलं की एवढा राग येतो की बस. असं का होतं मला माहित नाही. पण ट्रिग्नॉमेट्री हा इतका महत्वाचा विषय आहे, इतका महत्वाचा पॉइंट आहे तो. लक्षात घ्या. 11th आणि 12th मधले कॉम्पिटेटिव्हचे जर तुम्ही क्वेश्चन्स बघितलात तर तुम्हाला मॅक्झिमम क्वेश्चन्स मध्ये साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक दिसल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं ट्रिग्नॉमेट्री हा अतिशय महत्वाचा कन्सेप्ट आहे. आणि ट्रिग्नॉमेट्री बद्दल सांगायचं झालं तर तुम्हाला आठवतं का बघा, तुम्ही 10th मध्ये ट्रिग्नॉमेट्रीचं ऍप्लिकेशन्स बघितलेलं आहे. बरोबर ना. अँगल ऑफ इलेव्हेशन, अँगल ऑफ डिप्रेशन. लक्षात घ्या. तर तुम्हाला सांगतो बाळांनो, हे जे 2 कन्सेप्ट आहेत हेच ऍप्लिकेशन, याच्याच वरचा एक प्रश्न कंपल्सरी म्हणजे जवळपास मॅक्झिमम टाइम्स आतापर्यंत विचारलेला आहे JEE मेन्ससाठी. म्हणजे तुम्हाला आठवतं का बघा, 10th मध्ये तुम्ही काही एक्झाम्पल्स या टाइपचे बघितलेले आहात. रोडच्या लेफ्टला एक बिल्डिंग आहे, राईट साईडला एक बिल्डिंग आहे. लेफ्ट साईडची बिल्डिंग ही स्मॉल आहे, राईटची बिल्डिंग हाईट त्याची जास्त आहे, आणि त्यांच्यामधला अँगल ऑफ इलेव्हेशन दिलेला आहे किंवा शिडी लावलेली आहे, ते शिडीचा अँगल तुम्हाला तिथे दिलेला आहे. असे काही एक्झाम्पल्स. किंवा समुद्रामधून एखादी बोट येते. बरोबर ना. तर समुद्राच्या किनारी एक माणूस उभा आहे, त्याला दिसणारा अँगल ऑफ इलेव्हेशन असेल किंवा अँगल ऑफ डिप्रेशन. बरोबर ना. तर हे कन्सेप्ट जे तुम्ही बघितलंय ना, हे सेम कन्सेप्ट तुम्हाला JEE मेन्स साठी यूज करायचे. कारण JEE मेन्स साठी ट्रिग्नॉमेट्री हा सुद्धा एक महत्वाचा कन्सेप्ट आहे. आणि ट्रिग्नॉमेट्रीचे ऍप्लिकेशन्स आपण बघणार आहोत, ज्यामध्ये हाईट अँड डिस्टन्स या ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला ही सगळी एक्झाम्पल्स बघायचे आहेत. तर लक्षात घ्या, ट्रिग्नॉमेट्री खूप महत्वाचा विषय आहे. साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक हे 6 ट्रिग्नॉमेट्रिक रेशियोज तुम्ही बघितलाय. पण 11th ला याच्याही पुढे जाऊन या ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनशी रिलेटेड बऱ्याच कन्सेप्ट, बऱ्याच नवीन गोष्टी तुम्ही शिकणार आहे. लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर इनव्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन हा एक वेगळाच कन्सेप्ट तुम्ही शिकणार आहे 12th मध्ये. तर ट्रिग्नॉमेट्री, मग हे 11th चा ट्रिग्नॉमेट्री तुम्हाला जर शिकायचं असेल, कारण 11th मध्ये पेपर 1 मध्ये ट्रिग्नॉमेट्रीचे जवळपास 3 टॉपिक्स आहे. त्यातला पहिला जर टॉपिक्स आपण विचारात घेतला तर दॅट इज अँगल अँड इट्स मेजरमेंट्स, जो ट्रिग्नॉमेट्रीशी रिलेट करतो. त्याच्यानंतर ट्रिग्नॉमेट्री 1 आणि ट्रिग्नॉमेट्री 2 असे 2 डिफरंट टॉपिक्स आहेत फक्त ट्रिग्नॉमेट्रीवरती. त्यामुळं याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की ट्रिग्नॉमेट्री हा किती महत्वाचा कन्सेप्ट आहे. लक्षात घ्या. तर मग हे झालं ट्रिग्नॉमेट्री. त्याच्यानंतर तुम्ही स्टॅटिस्टिक्स हा एक पार्ट बघितलेला आहे. आता स्टॅटिस्टिक्स मध्ये तुम्ही 9th मध्ये आणि 10th मध्ये पण, किंवा मला वाटतं 8th पासून तुम्ही स्टॅटिस्टिक्स बघितलेला आहात. बरोबर. 8th मध्ये कदाचित तुम्हाला फक्त डाटा
डाटा फक्त तुम्ही शिकलेला असाल, म्हणजे ज्यामध्ये तुम्ही कलेक्शन्स करताय, माहितीचं कलेक्शन्स करताय, बरोबर, त्याला तुम्ही डाटा म्हटलेलं आहे. त्या डाटाचे डिफरंट टाइप्स तुम्ही कदाचित 8 मध्ये किंवा 9 मध्ये तुम्ही बघितलेलं असणार आहे, बरोबर. आता डाटाचे कोणते टाइप्स आहेत, तर पहिला आहे तो रॉ डाटा, नेक्स्ट दॅट इज अ अनग्रुप्ड डाटा, अँड थर्ड दॅट इज अ ग्रुप डाटा, बरोबर. आणि हे डाटा एकदा तुम्हाला माहित झाले की 10th मध्ये तुम्ही युजिंग दॅट तुम्ही मीन, मेडियन आणि मोड हे 3 कन्सेप्ट तुम्ही शिकलेला आहे. म्हणजे मीन फॉर रॉ डाटा, मीन फॉर अनग्रुप डाटा, मीन फॉर ग्रुप डाटा तुम्ही बघितलेला आहे. त्याचबरोबर मेडियन फॉर रॉ, अनग्रुप आणि ग्रुप डाटा तुम्ही बघितलेला आहे. आणि सगळ्यात शेवटी तुम्ही मोड फॉर रॉ, अनग्रुप्ड आणि ग्रुप डाटा तुम्ही शिकलेला आहे. तर 11th मध्ये पण तुम्ही स्टॅटिस्टिक्स बघणार आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला मीन, मेडियन आणि मोडचा उपयोग करायचा आहे, लक्षात घ्या, बरोबर. त्यामुळं जे तुम्ही 8th, 9th, 10th ला शिकलाय ते असंच वाया जाणार नाहीये, लक्षात घ्या. ते सगळे कन्सेप्ट तुम्हाला पुढे कॉम्पिटिटिव्हला तर लागणारच आहेत, त्याचबरोबर 11th आणि 12thच्या बोर्डसाठी पण तुम्हाला ते कन्सेप्ट लागणार आहेत, बरोबर. आणि त्याच्यानंतर आणखी एक महत्वाचा कन्सेप्ट दॅट इज अ प्रोबॅबिलिटी. आता प्रोबॅबिलिटी हा जो कन्सेप्ट आहे तो तुम्ही 9th आणि 10th मध्ये बघितलेला आहे, बरोबर. तर बघा प्रोबॅबिलिटी मध्ये तुम्ही काय काय शिकलेलं आहे, तर प्रोबॅबिलिटी मध्ये तुम्ही एक्सपेरिमेंट्स बघितलेला आहे. आता एक्सपेरिमेंट म्हणजे काय, आता आपण सायन्स मध्ये जर बघितलं तर तुम्ही एक्सपेरिमेंट्स केलेले आहेत, वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स तुम्ही केलेले आहेत, बरोबर ना. तर लॅबोरेटरीज मध्ये जाऊन तुम्ही वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स केलेले आहे. तर मॅथमॅटिक्स मध्ये प्रोबॅबिलिटी मध्ये कोणते एक्सपेरिमेंट्स असणार आहेत, तर तुम्हाला आठवतं का बघा, मॅथमॅटिक्स मध्ये तुम्ही प्रोबॅबिलिटीत कोणते कोणते एक्सपेरिमेंट्स केल्या बघा. तर पहिला एक्सपेरिमेंट तुम्ही केला दॅट इज अ टॉसिंग अ कॉइन. म्हणजे या एक्सपेरिमेंट्सना आपण रॅन्डम एक्सपेरिमेंट का म्हणतोय ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. लक्षात घ्या, ज्या एक्सपेरिमेंटचं आउटकम काय आहे हे आपल्याला माहित आहे, पण आपण शुअरली सांगू शकत नाही की तेच पडेल किंवा तेच आउटकम येईल, हे आपण शुअरली सांगू शकत नाही. अशा सगळ्या एक्सपेरिमेंट्सना आपण काय म्हणतोय, रॅन्डम एक्सपेरिमेंट असं म्हणतोय. आता समजा मी एक कॉइन टॉस केला. आता कॉइन टॉस करणं हा माझा एक्सपेरिमेंट आहे. जर मी कॉइन टॉस केला तर काय होईल, कॉइनला 2 बाजू असणार आहेत, एकाला आपण हेड म्हणतोय तर एकाला आपण टेल म्हणतोय. जर मी हवेत कॉइन टॉस केला तर मला माहित आहे की त्या कॉइनची एक तर हेड तरी बाजूवरती असणार आहे किंवा टेल तरी बाजूवरती असणार आहे, बट आय एम नॉट शुअर अबाउट दॅट. पण मला शुअरली नाही मी सांगू शकत की नाही वरती हेडच येणार आहे किंवा नाही वरती टेलच येणार आहे. आय एम नॉट शुअर अबाउट दॅट. दॅट इज द रॅन्डम एक्सपेरिमेंट. That means we know the outcome of that experiment, but we are not sure about that. त्यांना आपण रॅन्डम एक्सपेरिमेंट असं म्हणतोय. आता असाच एक्सपेरिमेंट तुम्ही आणखी एक बघितलाय. एखादा डायस आहे, समजा एखादा डायस तुम्ही थ्रोन केला. आता डायस थ्रोन करणं हा एक्सपेरिमेंट झाला. आता डायसचा जर विचार केला तर त्या डायस हॅव 6 फेसेस, त्याला 6 बाजू आहेत. आपण प्रत्येक बाजूवरती 1 2 3 4 5 6 असं जर नंबर्स दिले आणि आपण जर तो डायस थ्रोन केला तर आपल्या असं लक्षात येतं याचं आउटकम काय येणार आहे ते आपल्याला माहित असतं, पण आपण शुअर सांगू शकत नाही की हेच आउटकम येणार आहे, बरोबर ना. तर या अशा एक्सपेरिमेंट्सना आपण काय म्हणतोय, रॅन्डम एक्सपेरिमेंट असं म्हणतोय. लक्षात घ्या, या सगळ्या रॅन्डम एक्सपेरिमेंटचं जे काय कलेक्शन आहे ते आपण सॅम्पल स्पेस मध्ये करतोय आणि सॅम्पल स्पेसच्या सबसेटलाच आपण इव्हेंट असं म्हणतोय. आणि बाळांनो, आपल्याला त्या इव्हेंटचीच प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची आहे, जे तुम्ही 10th मध्ये प्रोबॅबिलिटीज ऑफ अन इव्हेंट फाइंड आउट केलेलं आहे. आणि मग इव्हेंटचे डिफरंट टाइप्स तुम्ही बघितलेले आहे. तर सेम हा प्रोबॅबिलिटी कन्सेप्ट तुम्हाला 11th मध्ये पण बघायचा आहे. आणि त्याचबरोबर प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन हा कन्सेप्ट तुम्हाला 12th मध्ये बघायचा आहे, ज्यामध्ये तुम्ही बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन पण बघणार आहे. टॉपिक्सची नावं सांगतोय, टेन्शन नका घेऊ. दीज आर द नेम्स ऑफ द टॉपिक्स जे तुम्ही 11th आणि 12th मध्ये बघणार आहे.
तर या 11च्या प्रोबॅबिलिटीमध्ये काय आहे, तर सुरुवातीला तुम्हाला हे सगळंच जे तुम्ही 10thला बघितलेलं आहात ते सगळं तुम्हाला 11th मध्ये पुन्हा नव्यानं बघायचं आहे. ज्या काही 2 इव्हेंट्स आहेत त्या 2 इव्हेंट्स एक्झॉस्टिव्ह इव्हेंट्स कधी असतात वगैरे हे जे सगळे कन्सेप्ट तुम्ही 10th मध्ये बघितलेले आहेत ते सगळे कन्सेप्ट तुम्ही पुन्हा एकदा नव्याने 11th मध्ये बघणार आहात. मग मला सांगा 8, 9, 10चा जो काही सिलेबस तुम्ही बघितलेला आहे तो असाच वाया जाणारा नाहीये. जर तुम्हाला 8, 9, 10 मध्ये जर कन्सेप्ट क्लिअर झाले असतील तर खरं सांगतो तुम्हाला 11th मध्ये बरेच कन्सेप्ट आहेत त्याच्याशी रिलेटेड ते समजायला अधिक वेळ लागणार नाही. पण मला सांगायला अतिशय वाईट वाटतं की जर 10च्या मुलांचा जर विचार केला तर गेली मला वाटतं 1.5 ते 2 वर्ष ते ऑनलाईन टीचिंग करतायत. आणि काय होतं, काही स्कूल्समध्ये ऑफलाईन टीचिंग झालं असेल काही थोड्या काळापुरतं, पण बऱ्याच मॅक्झिमम स्कूल्समध्ये ऑनलाईन टीचिंग आहे. काही ठिकाणी झूमवरती क्लासेस घेतले जातात, काही ठिकाणी गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट असे वेगवेगळे ऍप्लिकेशन्स यूज केले जातात. पण हे तुम्हाला या ऑनलाईन टीचिंगचा आणि ऑफलाईन टीचिंग मधला फरक लक्षात आला असेल. बाळांनो, आपणही आता सध्या ऑनलाईनच काही दिवस म्हणजे माहित नाही किती दिवस, पण आपल्याला ऑनलाईनच काही टॉपिक्स आपल्याला कव्हर करायचे. तर मी हे का सांगतोय, कारण मागील वर्षी तुमच्यातल्या सर्वांनीच ऑनलाईन टीचिंग केलेलं आहे, ऑनलाईन तुम्ही लेक्चर्स अटेंड केलेलं आहे, बरोबर ना. त्यामुळं तुम्हाला आता हे ऑनलाईन लेक्चर्स बघायला काही वेगळं वाटणार नाही, कारण तुम्हाला याची सवय झालेली आहे. पण मी अशी प्रार्थना करेन की लवकरात लवकर हे ऑनलाईनचे लेक्चर्स संपू देत आणि ऑफलाईन लेक्चर्स लवकरात लवकर सुरू होऊ देत, जेणेकरून तुम्हाला सांगितलेला एखादा पॉइंट कितपत समजला हे ऑनलाईन पेक्षा ऑफलाईनला लवकर लक्षात येतं. आणि ऑफलाईनला काय होतं, देर इज इंटरॅक्शन बिटवीन स्टुडंट्स अँड टीचर्स. कारण काय होतं, मी इथं वन वे शिकवतोय, म्हणजे मी शिकवतोय, तुम्ही नंतर थोड्या वेळाने काही दिवसानंतर तुम्ही ते परत ऐकताय, बरोबर ना. तेव्हा मी ऍक्च्युअल मध्ये तिथं नसतोय. समजा तुम्हाला एखादा कन्सेप्ट जर कळाला नाही तर तुम्ही डायरेक्ट मला विचारू शकत नाही, बरोबर. पण इथं तुम्हाला सांगतो, हा लेक्चर तुम्ही आज आता मी रेकॉर्ड करतोय, उद्या तुमच्यापर्यंत पोहोचेल, बरोबर. तर या बेसिक लेक्चर्स मध्ये काही डाऊट्स नसणार आहेत, पण जेव्हा आपण रेग्युलर टीचिंग स्टार्ट करूया त्यामध्ये बाळांनो तुम्हाला काही जरी डाऊट्स असतील, कुठलाही एखादा कन्सेप्ट जर व्यवस्थित लक्षात आला नसेल तर मी माझ्या व्हिडिओच्या सुरुवातीला माझा मोबाईल नंबर दिलेला आहे, त्या मोबाईलवरती तुम्ही डायरेक्ट मला कॉल करू शकताय. आणि तुम्हाला जर तो कन्सेप्ट समजला नसेल, जोपर्यंत तुम्हाला तो कन्सेप्ट समजत नाही तोपर्यंत तुम्ही मला विचारू शकताय, लक्षात घ्या. त्यामुळं त्याचं टेन्शन अजिबात घेऊ नका. ऑनलाईनच आहे, 11 पण आपण ऑनलाईनच शिकतोय. तर मी तुम्हाला त्याची खात्री देतो, तुम्हाला जोपर्यंत तो कन्सेप्ट समजणार नाही तोपर्यंत मी तुम्हाला तो सांगायला तयार आहे, लक्षात घ्या. पण सगळ्यात महत्वाचं, प्रत्येकाने काळजी घ्या स्वतःची. जर आपण स्वतःची काळजी घेतलो तर आपल्या घरच्यांची काळजी आपण ऑब्व्हियसच घेतल्यासारखं होईल. त्यामुळं प्रत्येकाने घरी राहून अभ्यास करा, बरोबर. तर आता आपण आलो तो प्रोबॅबिलिटीला. प्रोबॅबिलिटी झाल्यानंतर आणखी बरेच महत्वाचे कन्सेप्ट आहेत जे तुम्ही 8, 9, 10 मध्ये बघितलाय. आता त्यातलं जर तुम्ही बघितलात, तुम्ही बरेच नंबर्स बघितलेला आहात. दॅट मीन्स रियल नंबर असेल, होल नंबर असेल, नॅचरल नंबर असेल, रॅशनल नंबर असेल, इरॅशनल नंबर्स असेल, बरोबर ना. तर ही सगळी नंबर थेअरी तुम्हाला पुढं JEE मेन्स साठी लागणार आहे. आणि त्या नंबर थेअरीमध्ये हे नंबर्स बघताना तुम्ही त्या नंबर्सच्या ज्या प्रॉपर्टीज बघितलेल्या आहात, तर त्या प्रॉपर्टीज तुम्हाला पुन्हा 11वी मध्ये किंवा 12वी मध्ये यूज करायचे, लक्षात घ्या. त्यामुळं 8, 9, 10 याचा जो बेस आहे तो बेस तुमचा स्ट्रॉंग असला पाहिजे. आणि आमचा हा बेसिक फाउंडेशन घेण्यापाठीमागचा तोच उद्देश आहे की बऱ्याच जणांमध्ये काही 8, 9, 10 चे कन्सेप्ट काही विस्मरणामध्ये गेलेले आहेत. काही जणांना ते कन्सेप्ट नीटशी आठवत नाही, काही जणांना म्हणजे बऱ्याच जणांना ते कन्सेप्टच समजले नसल्यामुळं ते त्यांच्या मेमरीमध्ये आता सध्या नाही आहेत, बरोबर. त्यामुळं ते विस्मरणात गेलेले किंवा डिलीट झालेले जे कन्सेप्ट आहेत ते पुन्हा एकदा तुम्हाला रिवाइज करायचं
जेणेकरून तुम्हाला ते कन्सेप्ट व्यवस्थित आठवतात का बघा. आणि एकदा ते कन्सेप्ट आठवले की तुम्हाला काही अडचण येणार नाही. तर बघा 8th, 9th, 10th मध्ये तुम्ही जे जे काही कन्सेप्ट बघितलेला आहात आणि ते कन्सेप्ट पुढे तुम्हाला लागणार आहे, काही एखादा कन्सेप्ट चुकून राहिला असेल तर बघा ते आपण 11th, 12th मध्ये डिटेलमध्ये सगळं बघणार आहोत. तर लक्षात घ्या, जे 11thला तर मी इथं काय करणार आहे, 11thला जे टॉपिक्स आहेत म्हणजे स्टेट बोर्डला पार्ट 1 मध्ये काही टॉपिक्स आहेत, पार्ट 2 मध्ये काही टॉपिक्स आहेत, जे जे टॉपिक्स आहेत, आता आज मी काय करतोय, पार्ट 1 मधले जे टॉपिक्स आहेत ते टॉपिक्सची लिस्ट मी इथं लिहितोय. टॉपिक्सची लिस्ट मी इथं लिहिल्यानंतर ते नंबर म्हणजे टॉपिक्स बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की याचा बेस आपण कुठं शिकलोय ते. तर बघूया मग 11चे पार्ट 1चे टॉपिक्स. आता इथं जे मी टॉपिक्सची नावं लिहिलेली आहेत, लक्षात घ्या, दीज आर द टॉपिक्स फॉर स्टेट बोर्ड. स्टेट बोर्डचे टॉपिक्स आहेत पार्ट 1 मधले 11चे, बरोबर ना. आता टॉपिक्सची नावं जर बघितला तर तुमच्या लगेच लक्षात येईल मगाशी मी जे जे काही बोललेलो आहे ते सगळं खरं आहे, बरोबर ना. तर बघा आपण पहिला टॉपिक्स बघूया, दॅट इज अँगल अँड इट्स मेजरमेंट्स. आता यातला अँगल हा शब्द तुम्हाला माहित आहे. अँगल म्हणजे काय तुम्हाला माहित आहे, बरोबर ना. अँगल त्याची डेफिनेशन तुम्ही बघितलेलं आहे, बरोबर. तुम्ही अँगलचे डिफरंट टाइप्स पण बघितलेले आहे. राईट अँगल असेल, स्ट्रेट अँगल असेल, ॲक्यूट अँगल असेल, ऑब्ट्यूस अँगल असेल, बरोबर. तर तोच अँगल तुम्हाला इथं शिकायचा आहे. आणि इथं मग वेगळं काय आहे, तर इथं तुम्ही अँगल पॉझिटिव्ह कधी आणि निगेटिव्ह कधी हा एक वेगळा कन्सेप्ट बघणार आहे. म्हणजे आतापर्यंत आपण जे काही अँगल्स बघितले ते सगळे पॉझिटिव्हच होते. मात्र इथं यामध्ये तुम्हाला अँगल्सचं डायरेक्शन म्हणजे इनिशियल रे आणि टर्मिनल रे याचं जर डायरेक्शन अँटी क्लॉकवाईज असेल, अँटी क्लॉकवाईज म्हणजेच काय, इनिशियल रे, समजा आता हा इनिशियल रे आहे आणि हा टर्मिनल रे आहे, म्हणजे हे जर डायरेक्शन इनिशियल टू टर्मिनल रे जर अँटी क्लॉकवाईज असेल, लक्षात घ्या, तर त्यावेळेस तो अँगल कसा असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. आणि जर तेच डायरेक्शन जर क्लॉकवाईज असेल तर तो अँगल कसा असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. घाबरू नका, हे सगळं तुम्ही 11thला डिटेल्स मध्ये सगळं बघणार आहे, बरोबर. आणि त्याचं मेजरमेंट्स करायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे बघा आपल्याला, तर अँगल्स आपण 2 सिस्टीम मध्ये मेजर करतोय, एक डिग्री मेजर आणि दुसरं रेडियन मेजर. आता तुम्हाला पाय म्हणजेच 180 डिग्री हे माहित आहे, बरोबर ना. कारण हा जो पाय आहे धिस इज अ रेडियन मेजर आणि हा जो 180 आहे धिस इज व्हॉट, डिग्री मेजर. तर हे डिटेलमध्ये तुम्ही अँगल अँड इट्स मेजरमेंट्स मध्ये बघणार आहे, बरोबर. त्याच्यानंतर जाऊया पुढचे जे 2, 3 दुसरा आणि तिसरा जो टॉपिक आहे, ट्रिग्नॉमेट्री 1 आणि ट्रिग्नॉमेट्री 2. तुम्हा सर्वांचा फेवरेट टॉपिक्स, बरोबर ना. ते 2 टॉपिक्स इथं आपण बघणार आहोत. खूप मोठा आणि अतिशय महत्वाचे टॉपिक्स आहेत, लक्षात घ्या हे दोन्ही पण. त्याच्यानंतर जो चौथा टॉपिक मी इथं लिहिलाय, डिटर्मिनंट्स अँड मॅट्रिक्स किंवा मॅट्रायसिस म्हणूया. तर यातला हा डिटर्मिनंट हा शब्द तुम्हाला माहित आहे, कारण बघा तुम्ही 10th मध्ये लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स हा टॉपिक तुम्ही बघितलाय. आणि लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स सॉल्व्ह करायच्या डिफरंट मेथड्स पण तुम्ही बघितलाय. तुम्हाला आठवतं का बघा, लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स इन म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह केलेल्या आहेत त्या मेथड्स कोणत्या कोणत्या. तर त्यातली फर्स्ट मेथड जी तुम्ही होती म्हणजे तुम्ही शिकलाय, दॅट इज अ इलिमिनेशन मेथड. म्हणजे आपण काय करतोय, 2 इक्वेशन्स तुम्हाला दिलेले असतील. समजा ही 2 इक्वेशन्स तुम्हाला दिलेले आहेत, a1x b1y इज इक्वल्स टू c1, a2x प्लस b2y इज इक्वल्स टू c2. आता इलिमिनेशन मध्ये तुम्ही काय करताय बघा, x चा कोएफिशियंट सेम करा किंवा y चा कोएफिशियंट सेम केलेला आहे, बरोबर. आता समजा मी x चा कोएफिशियंट सेम केला तर तो x इलिमिनेट होईल आणि मला y ची व्हॅल्यू मिळणार आहे. आणि मिळालेली y ची व्हॅल्यू मी इक्वेशन 1 किंवा इक्वेशन 2 मध्ये पुट करणार आहे. समजा याला मी 1 म्हणतो आणि याला 2 म्हणतो.
आता ही इलिमिनेशन मेथड बघितल्यानंतर तुम्ही सेकंड मेथड जी बघितलेला आहात, दॅट सेकंड मेथड इज व्हॉट, सबस्टिट्यूशन मेथड. त्यामध्ये तुम्ही काय केलाय, फ्रॉम इक्वेशन 1 और फ्रॉम इक्वेशन 2 तुम्ही काय करता, एकतर x हा y च्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करता किंवा y हा x च्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करता. आता समजा आपण असं गृहीत धरलं की y हा x च्या फॉर्म मध्ये कन्वर्ट केलाय. फ्रॉम इक्वेशन 1 वी कन्वर्ट y इन द फॉर्म ऑफ x, देन वी पुट दॅट व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 2 आणि त्यावरून तुम्हाला x ची व्हॅल्यू मिळते. आणि मिळालेली x ची व्हॅल्यू तुम्ही पुन्हा काय करताय, वी रिसबस्टिट्यूट दॅट व्हॅल्यू ऑफ x इन y. म्हणजे तुम्ही y चं जे काय फॉर्म तयार केलेला आहे x च्या फॉर्म मध्ये, त्याच्यामध्ये तुम्ही x ची व्हॅल्यू पुट करता आणि त्याच्यावरून तुम्हाला y ची. तर तुम्हाला माहित आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स काय रिप्रेझेंट करतं, तर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स रिप्रेझेंट्स इक्वेशन ऑफ अ स्ट्रेट लाईन. म्हणजे तुम्ही काय केलात, याची एक लाईन काढला, सेकंड इक्वेशनची एक लाईन काढलेला आहे आणि त्या दोन लाईन्स एकमेकांना जिथे इंटरसेक्ट करतात त्या पॉइंट म्हणजेच काय आहे, सोल्युशन ऑफ धिस गिवन सिस्टीम. आणि जी शेवटची मेथड तुम्ही बघितलाय, दॅट इज अ सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स युजिंग क्रॅमर्स रूल. तर त्या क्रॅमर्स रूल मध्ये तुम्ही डिटर्मिनंट हा कन्सेप्ट बघितला बाळांनो. तर बघा, डिटर्मिनंट म्हणजेच काय, अरेंजमेंट ऑफ नंबर्स inside two vertical lines having equal number of rows and columns. म्हणजे हॉरिझॉन्टल जी अरेंजमेंट आहे त्याला आपण रो म्हणतोय आणि जे व्हर्टिकल आहे त्याला आपण कॉलम म्हणतोय. बरोबर. तर लक्षात घ्या, त्या क्रॅमर्स रूल मध्ये तुम्ही हा डिटर्मिनंट कन्सेप्ट बघितलेला आहे. बरोबर ना, म्हणजे हा काही तुम्हाला नवीन नाहीये. आणि मॅट्रायसेस हा थोडासा वेगळा कन्सेप्ट, वेगळा इन द सेन्स जसं डिटर्मिनंट मध्ये अरेंजमेंट आहे, मॅट्रायसेस मध्ये पण तुम्ही अरेंजमेंटच करणार आहे. इथं तुम्हाला नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलम सेम असले पाहिजेत. मॅट्रायसेस मध्ये मात्र असले तरी चालतात, नसले तरी चालतात. बरोबर. त्याच्यानंतर स्ट्रेट लाईन हा जो टॉपिक आहे, हा टॉपिक तुम्ही 10th मध्ये बघितलेला आहात. सेम तेच कन्सेप्ट तुम्हाला पुढं शिकायचे 11th मध्ये. स्ट्रेट लाईन असेल, त्याच्यानंतर सर्कल मी मगाशी डिस्कस केलेलंच आहे. बरोबर. नंतर कोनिक सेक्शन हा मात्र संदर्भ तुम्हाला कुठंच आलेला नाहीये. बरोबर ना, म्हणजे हा संदर्भ तुम्हाला आलेला नाहीये. मेजर्स ऑफ डिस्पर्शन स्टॅटिस्टिक्सचा भाग आहे, याच्यामध्ये तुम्ही मीन, मेडियन, मोड बघणार आहे. आणि नंतर जे आहे ते प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी हा कन्सेप्ट पण तुम्ही बघितलेला आहे. बरोबर ना. तर लक्षात घ्या, हे 11च्या पार्ट 1 चे हे सगळे 9 टॉपिक्स आपण डिस्कस केलेले आहेत. तर काय करूया, नेक्स्ट लेक्चरला आपण पार्ट 2 चे टॉपिक्स मी इथं लिहितो आणि ते कुठं तुम्हाला झालेले आहेत हे आपण उद्याच्या लेक्चरला डिस्कस करूया. तर इथं आपण थांबतोय. लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाची सूचना, तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि घरच्यांची पण काळजी घ्या. बरोबर. आणि तुम्हाला मॅथ्स मध्ये काही जरी डाऊट्स आल्या, कुठलाही एखादा पॉईंट जर लक्षात नाही आला, तर तुम्ही मला सरळ कॉल करू शकता. चालतं.